नमस्कार, मी जयश्री. जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजची रेसिपी आहे काकडीचे थालीपीठ कसे बनवायचे. तर पाहूया त्यासाठी काय लागले साहित्य आणि कसे बनवले काकडीचे थालीपीठ त्याचा संपूर्ण व्हिडिओ. काकडीचे थालीपीठ बनवण्यासाठी ते मी एक काकडी घेतली, एक कांदा घेतला, त्यानंतर जिरे, कोथिंबीर, अद्रक, हिरवी मिरची, लसूण हे सर्व आपण आता मिक्सरला बारीक वाटून घेऊया. तर इथे मी मिरची, लसूण, कोथिंबीर, अद्रक, जिरे हे सर्व घातलेलं आहे. याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही आहे, असंच हे वाटून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने इथे आता सर्व हे वाटून झालेलं आहे. आता आपण साईडला ठेवून देऊया वाटण हे. त्यानंतर काकडी स्वच्छ धुवून घेतली, त्याचे असे सर्व साल काढून घ्या. अशा पद्धतीने काकडीचेही साल काढून झालेला आहे. आता आपण कांदा कापून घेऊया. कांदाही कापून वरचे साल काढून घ्या. कांदा असा थोडासा मी कट करून घेतलेला आहे, मोठा मोठा, कारण चॉपरने कट करायचा. तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर तुम्ही सुरीनी विळीनी बारीक कांदा कापून घ्या. तर इथे मी आता चॉपरनी कांदा कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने हा कांदाही माझा आता कट करून झालेला आहे. त्यानंतर मी काकडी किसायला घेतली. तर काकडी ही माझी किसून झालेली आहे. सर्व काकडी किसून झाल्यानंतर मी एक आता मोठं भांडं घेते. तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचे पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ, ही सर्व पीठं मी थालीपीठ बनवण्यासाठी घेतलेले आहेत. ही आपली घरचीच पीठं आहेत, भाजणीची पीठं नाही आहेत. त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली, धना पावडर 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा. हा जो ओवा आहे तो हातावरती क्रश करून घाला. सर्व इथं मी घातल्यानंतर जे आपण वाटण केलं होतं मिरचीचं, तिखट तुमच्या आवडीनुसार ते घालायचं. त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ घाला, बारीक चिरलेला कांदा घाला आणि जो काकडीचा आपण खीस बनवून ठेवलेला आहे तो घाला. तर इथे सर्व आता घालून झाल्यानंतर आधी सुरुवातीला हातानेच मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग लागल तसं याच्यामध्ये पाणी घेऊन आपण पीठ भिजवून घ्यायचं. कारण काकडीलाही आपल्या पाणी सुटलेलं असतं, कांद्यालाही आपल्या पाणी असतं, त्याच्यामुळे आधी सुरुवातीला कधी पाणी घालायचं नाही. तर असं पाणी घेत घेतच मी आता हा पिठाचा गोळा तयार केलेला आहे. तर इथे आता माझा हा पिठाचा गोळा तयार करून झालेला आहे. आता 10 ते 15 मिनटासाठी मी हे पीठ असंच भिजत ठेवणार आहे. त्यासाठी आपण ह्याच्यावरती आता झाकण ठेवूया आणि 10 ते 15 मिनटं पीठ आपण हे भिजत ठेवू. तर 10-15 मिनटं झाल्यानंतर पहा, पीठ आपलं आता हे छान भिजलेलं आहे. आपण आता थालीपीठ करण्यासाठी याचे पिठाचे गोळे करून घेऊया. त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावा आणि सर्व पिठाचे आता गोळे करून घेऊया आधी. तर इकडे मी आता हे सर्व पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोळे करून घ्या. तर गोळेही तयार झाल्यानंतर मी एक आता पोळपाट घेते. तर इकडे मी एक पोळपाट घेतलेला आहे. त्याच्यावरती पांढरं कापड टाकायचं. हे कापड मी ओलं करून घेतलेलं आहे. हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि गोळा घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीनं हे पाणी लावत लावतच हे थालीपीठ आपण थापून घ्यायचं. तुम्हाला जर थापायला जर जमत नसेल तर तुम्ही लाटण्याने लाटूनसुद्धा घेऊ शकता. तर इथे मी हे हातानेच थापलेलं आहे. पूर्ण थालीपीठ हे थापून झाल्यानंतर ह्याला थोडंसं असं बोटाने असे मध्ये मध्ये ना होल पाडायचे. तर इकडे आता मी असे बोटाने होल करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने इथे आता मी होल करून घेतलेले आहेत. आणि गॅसवरती पॅन ठेवला, थोडंसं तेल लावलं. त्यानंतर कपड्यासहित आपण तो थालीपीठचं कापड ते उचलून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे अलगद असं कापड उचलून घ्यायचं आणि जे होल आहेत त्याच्यामध्ये असं थोडं थोडं तेल सोडायचं. सर्व ठिकाणी तेल घातल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवा
तर बारीक गॅसवरती 5-6 मिनटात आपले थालीपीठ भाजलं जाईल. हे पहा, एक साईड आता भाजून झालेली आहे. आता पलटी करून घ्या. थोडंसं तेल टाका आणि परत झाकून ठेवा. तर अशा पद्धतीने थालीपीठ तयार झालेलं आहे. अशा प्रकारे मी सर्व थालीपीठे बनवून घेते. हे पहा, तर अशा पद्धतीने हे सर्व माझे थालीपीठ आता बनवून तयार आहेत. गरमागरम दहीसोबत तुम्ही खाऊ शकता. ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा, आनंदात राहा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.